हॅलो. आज आपण डबल कटोरी ब्लाऊजचं कापड कटिंग घेणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला आधी काय सांगितलं, डबल कटोरी ब्लाऊजची माहिती आणि आकृती वर्णन पहिल्या भागात. दुसऱ्या भागात काय दिलं, पेपर कटिंग. आता तिसऱ्या भागात आपण काय घेणार आहोत, कापड कटिंग. तर कापड कटिंग घेण्याच्या आधी काय करायचं, आपण कापड आपलं किती आहे, 80 सेंटीमीटर 90 सेंटीमीटर आहे का ते मोजून घ्यायचं. हे बघा, आता आपण काय करतोय, कापड मोजून घेऊ राहिलोय. किती आहे कापड आपलं, 80 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर. पीस शक्यतो कितीचे असतात, 80 किंवा 90 सेंटीमीटरचे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ते पेपर पॅटर्न केलेले पॅटर्न बसवायचे असतात कापडावरती. मग आपण कसे बसवायचे, कुठं बसवायचे, तर ते आपण आता कापड कटिंग मध्ये पाहणार आहोत. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. आपण कापडाची जी बंद बाजू आहे ना किनारीची, तिथून कापड मोजायचं. किती आहे आपलं, 80 सेंटीमीटर. आपण हे 80 सेंटीमीटरचं कापड घेतलंय. आता ते काय करणार, आपण त्याची डबल घडी टाकणार. जे काठाचे भाग आहेत ना, ते दोन्ही जोडून डबल घडी टाकायची. बघितली ना तुम्ही कशी घडी टाकली. कापड नंतर सरळ करून घ्यायचं. डबल घडी टाकल्याच्या नंतर कापड तिरकं तारकं कुठं आहे का ते पाहून घ्यायचं. त्याच्यावरती आपल्याला किती भाग बसवायचे, ते बसणार आहेत का त्याच्यात, याचा पण आपल्याला अंदाज आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ना डायरेक्ट कापडावरती कटिंग घेऊ शकत नाही. पेपर कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला बरोबर समजतं की आपलं कापड याच्यात बसणार आहे की नाही, पेपरचे भाग बसणार आहेत की नाही, आपला ब्लाऊज तेवढ्या कापडात होणार आहे की नाही. त्यासाठी आपण काय केलं, आधी पेपर कटिंग. आता आपण कुठं ठेवायचे, कुठला भाग कुठं ठेवायचा, तर हे पाहून घ्या. त्यासाठी आपण काय केलं, कापडाची डबल घडी घेतली आणि डबल घडीच्या बंद बाजू कुठे आहे आपली, आपल्या साईडला बंद बाजू नेहमी आपल्या साईडला असते. तर बंद बाजूच्या साईडला आपण गळ्याची बाजू घेणार. जेव्हा मागील भाग ठेवला जातो तेव्हा काय करायचं, मागील भागाचा गळा कुठे आहे, त्या साईडला, तर तिथं आपण बंद बाजू ठेवायची. बंद बाजूच्या साईडला मागील गळा ठेवून नंतर पेपर पॅटर्न ठेवून आखून घ्यायचं. पूर्ण आखून घेताना दिसतं ना तुम्हाला. आपला हे आला आर्मचा आकार आणि तिकडनं आला गळ्याचा आकार. तर कापडावरती पण आपण गळा कमी जास्त करून घेऊ शकतो. आपल्याला गळा मोठा घ्यायचा असला तर आपण कापडावरती पण आखून गळ्याचा आकार मोठा घेऊ शकतो. हे झालं मागील भागाचं पॅटर्न. नंतर आपण काय करणार, साईडच्या भागाचं पॅटर्न नेहमी सरळ भागात ठेवायचं, सरळ कपड्यात ठेवायचं. म्हणजे क्रॉस कपड्यात ठेवायचं नाही. आपण बघायचं आधी क्रॉस कपडा कोणत्या साईडले, सरळ कपडा कोणत्या साईडले. तर त्या साईडला आपण हे साईडचा पॅटर्न ठेवून आखून घेणार आहोत. त्यात गळ्याचा भाग कुठल्या बाजूला आहे, मोंड्याचा कुठल्या बाजूला आहे, ते पण आपण पाहून घ्यायचं. तर हे झालं आपलं साईडच्या पॅटर्नचा भाग. साईडच्या पॅटर्नचं हे पेपर कटिंग आपण कापडावरती ठेवून पूर्ण आखून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बाईचं पॅटर्न घेणार आहोत. तर बाईचं पॅटर्न कुठं ठेवायचं, जे आपण मागील भागाचं पॅटर्न ठेवलं त्याच्या विरुद्ध बाजूला कापडावरती आपण बाईचं पॅटर्न ठेवणार आहोत. तर बाईचं पॅटर्न ठेवताना पण काय करायचं, खाली आपला कपडा कधी कधी कमी जास्त असतो किंवा सरळ नसतो. तिथं आपण आधी कपडा सरळ आहे का ते पाहून घ्यायचं. नंतर त्याच्यावरती आपण बाईचं पॅटर्न ठेवायचं. बाईचं पॅटर्न पूर्ण आखून झाल्यानंतर आता बाईचा एक खोल भाग असतो आणि एक फुगीर भाग असतो. दोन्ही पण पाहून घ्यायचं कुठं ठेवलं काय. आता हे आला आपल्या अर्ध्या कटोऱ्याचं पॅटर्न.
अर्ध्या कटोऱ्याचा पॅटर्न पण आपल्याला पॅटर्न ठेवताना प्रत्येक भाग हा जिथं बसेल तिथं व्यवस्थित ठेवून आखून घ्यायचा आहे कापडावरती. नंतर आपले आखून झालेले पॅटर्न आपण बाजूला ठेवतोय. आता हा आपला कटोऱ्याचा भाग. कटोऱ्याचा भाग थोडा क्रॉस मध्ये आखून घेतला तरी चालतोय, सरळ मध्ये आखून घेतला तरी चालतोय. कापड सरळ असलं किंवा क्रॉस मध्ये, पण शक्यतो क्रॉस मध्ये, जिथं क्रॉस मध्ये कापड आहे तिथंच आखून घ्या. आता हे झाला आपला कटोऱ्याचा भाग आखून. कटोऱ्याचे समजा पेपर पॅटर्न कापडावरती आखताना काय करा, कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून त्याला पिना लावून घ्या. आता ही आपली क्रॉस पट्टी आपण 4 पदरी भागात पण काढू शकतो, डबल भागात पण काढू शकतो. आपल्याकडे कापड कमी आहे, आता आपली तेवढी क्रॉस पट्टी त्याच्यात बसत नाही, त्याच्यामुळे आपण काय केलं, डबल भागातच क्रॉस पट्टी काढून घेतोय. आणि आपण जे कापडावरती जे आपण पेपर पॅटर्न ठेवून जे भाग आपण आखून घेतले ते आपल्या लक्षात राहावे. कुठला भाग कुठे जॉईंट करायचे, मागील भाग, साईडचा भाग, क्रॉस पट्टी, कटोरा, बाही, अर्धा कटोऱ्याचा भाग, त्याच्यावरती आपण खडूनी नावं टाकून घ्यायचे असतात. कटिंग झाल्यानंतर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे भाग कुठले काय. कापड कटिंग करताना नेहमी आपण काय करायचं, कापड जास्त इकडे तिकडे सरकवायचं नाही, कारण आपले जे पॅटर्न केलेले भाग आपण त्याच्यावरती ठेवले ते मागे पुढे होतात. आता आपले सगळ्या भागांवरती नावं टाकून झालेत. आपल्याला कळतं कुठला भाग कुठे आहे. आता आपण पाठीमागील भागाचं कटिंग करतोय. जो खाली कमरेचा भाग असतो तो आपला सरळ कटिंग करून घ्यायचा असतोय. आणि कापड कटिंग करताना काय करायचं, उगाच कापड कुठं वायाला जाऊ नये म्हणून आहे ते आकार आपण व्यवस्थित आखून घेतलेले आहेत तेवढ्याच मापावरती कटिंग करायचं. आता इथं बघा आपण पुढं घेतलं नाही कटिंग, तिथंच थांबवलं, कारण का आपलं पुढं घेतलं तर काय होईल, तेवढा कपडा आपला वायाला जाईल, उगाच तुकडे होतात त्याचे. आपल्याला परत ते शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला कुठं गळपट्टी, काचपट्टी किंवा पाठीमागच्या भागाला कमरपट्टी जोडायला उपयोगी पडतो. आता हे आपण बंद बाजूने घेतला म्हणून काय झालं, आपलं गळ्याचा आकार बघितला ना, गळ्याचा कसा आला पाठीमागचा भाग, त्याच्यासाठी काय करायचं, बंद बाजूला गळ्याचं पॅटर्न ठेवायचं. आता साईडचा भाग, साईडच्या भागात काय करायचं, साईडच्या भागात आपल्याला कुठं कटोरा जोडायचे ते वळणदार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, कारण ह्या भागाला आपल्याला नंतर कटोरा जोडायचे. हा आला साईडचा भाग. कटिंग करताना, कापड कटिंग करताना एकदम सावकाश व्यवस्थित. कधी कधी आपल्याकडून घाई घाई कटिंग करताना काय होतं, कात्री आपली पुढे जाऊ शकते, दुसरा भाग कटिंग होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, आपण एकदम हळू व्यवस्थित कटिंग करायची. हा आला साईडचा भाग. त्याच्यानंतर आता कटोऱ्याचा अर्धा भाग, जो आपल्याला कटोऱ्याला जोडायचे तो. आता ह्यो आपला कसा आला, साईडला थोडं बंद बाजूकडची बाजू आहे, तर तिथं आपण कटिंग करून घ्यायचं. हे आता मी कटिंग करू राहिले. हे झाले 2 साईडचे भाग. आपण डबल घडी, कापडाची डबल घडी घेतल्यामुळे ना आपल्याला प्रत्येक पॅटर्नचा 2-2 भाग भेटतात. आता कटोऱ्याचा भाग,
कटोऱ्याचा भाग पण आपण जसा आखिले तसा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा, कारण शिवताना आपल्याला कमी जास्त नको व्हायला. इथं आला गळ्याची साईड. दोन्ही भाग समोरासमोर ठेवून पाहायचे व्यवस्थित आले की नाही, कुठं कमी जास्त झालं की काय. त्याच्यामुळे काय करायचं, समोरासमोर ठेवून पाहायचं. आता आपला बाईचा भाग, बाईची कटिंग करताना काय करायचं, खाली आपल्याला दुमडपट्टी घ्यायची आहे. तर तिथं कापड इकडे तिकडे कमी जास्त असेल तर सरळ कटिंग करून घेणे. आपल्याला बाईच्या भागामध्ये कटिंग करताना काय, आपला एक खोल भाग आहे आणि एक फुगीर भाग आहे. तर आपल्याला खोल भाग कुठं जोडायचे, पुढील भागाच्या साईडने. कटिंग करून झाल्यानंतर बाईचा कुठला भाग फुगीर आहे, कुठला खोल भाग आहे ते पाहून घ्यायचं. तेव्हा आपल्या इथं कुठं आला, एक खोल भाग आला आणि एक फुगीर भाग आला. तो खोल भाग आणि एक फुगीर भाग. आता नंतर क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी आपण नेहमी तिरक्यातूनच कट केलेली असते. हे झालं. आता आपलं पूर्ण कापड कटिंग करून झालेलं आहे. आता आपण काय पाहायचं, हे बघ समोरासमोर ठेवून पाहायचे दोन्ही भाग. त्याच्यानंतर आपण आता पुढे काय घेणार आहोत, पुढील भागात जो आपला चौथा भाग आहे त्याच्यामध्ये आपण जे कापड कटिंग केलेलं आहे ते आपण कसं शिवून ब्लाऊज कसा तयार झाला हे आपण आता चौथ्या भागात उद्या पाहणार आहोत.